असं असतं ना, एक सुंदर मुलगी असते क्लासमधली जिला सगळे बघतात आणि आपल्याला का भाऊ टाकेल. लाल लाल लगेच कसं. पहिलं प्रेम जे होतं तिच्या साईडनी होतं, मला नव्हतं. रेअरेस्ट पॉइंट लाईफ आहे बाई. आतापर्यंत जेवढे डेट केली ती एकच गर्लफ्रेंड आहे जी माझ्यानी छोटी आहे एज मध्ये. सो बाकी सगळ्या मोठ्या बोलतो खूप भाभी लवर. अरे मला जाऊ दे वगैरे असं सगळं चाललं तर एक मला छत्री दिसली. त्यावेळी मला ती आवडायची, पण आम्ही लांबून मित्र होतो. तिचा तिकडे बॉयफ्रेंड होता. तुला जर प्रेम नव्हतं तू किस काय केलं. मी मँचेस्टर युनायटेडची जर्सी घेतलेली तिच्यासाठी, पण त्याच्या पाठी लिहिलेलं रुनी. आम्ही कळवायला उतरलो आणि फोन केला, डायरेक्ट कळवायला उतरून फोन केला, मला तू आवडतेस. लग्नाचं पाठ जरा कट करूया. सो मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग दिस एपिसोड एक बॅड न्यूज तुम्हाला मी देऊ इच्छितो. तुम्ही आता ट्रेलर बघितला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला करण दिसला नाही, तर तुम्हाला असं वाटलं असेल की असं का बरं करणचा आवाज तर करण दिसत नाही आहे. तर एक हगेश झालेला आहे माझ्याकडनं आणि माझ्या टीमकडनं. आता तो कोण माणूस आहे ते मला अजून शोधायचं आहे. बट हगेश असं झालेलं आहे की त्याच्या आधी पहिलेच बोलतो, करण आय एम सो सॉरी करण. आणि सेकंड मी सॉरी तुम्हाला बोलतो की सॉरी तुम्हाला, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करण दिसणार नाही आहे असं आहे. सो एक चूक झाली, माझी चूक झाली या जोडला आमची एक मोठी चूक अशी झाली आहे की कुठल्या तरी चुकीच्या माणसाने चुकत्यागिरी झालेली आहे. ते फुटेजच करणचं कॉपी नाही झालं आहे किंवा डिलीट झालं आहे, काहीतरी असं झालं आहे. सो करण दिसणारच नाही याच्यामध्ये. पण मला असं झालं की हा व्हिडिओ मी रिशूट नाही करू शकत, किंवा मला ते जे नॅचरली मिळाली आहे करणची लव्ह स्टोरी आणि आमच्या तिघांची लव्ह स्टोरी, पण करणची जी लव्ह स्टोरी आहे ती इतकी इंटरेस्टिंग आहे आणि मला ते आता रिशूट करून वगैरे ते होणारच नाही. त्यासाठी आम्ही काहीतरी खूप डिस्कशन आणि क्रिएटिव्ह थॉट्स बीट्स लावून वगैरे आम्ही आता असं एक फायनली एक लँडअप झालं एका गोष्टीवरती, जे तुम्ही आता पुढे बघालच. बट प्लीज बेअर मी विथ दिस. मला ॲडजस्ट करून घ्या, मला माफ करा. मला हे बापच करायचं होतं हा व्हिडिओ, पण आता ह्याच व्हिडिओला नेमकं करणच्या सोबतच असं फुटेजसोबत असं झालं. सो प्लीज समजून घ्या. पण भारी लव्ह स्टोरी आहे तिघांची पण. सलमान खान जो आहे ऑरेंज ज्यूस गँगचा, त्याची, माझी आणि करणची पण. आय एम सॉरी, पण व्हिडिओ बघून घ्या. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू दिस चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं का? कोणाकडनं? तर माझे मित्र आलेले आहेत दोन, करण सोनावणे अँड श्रवण क्षीरसागर, फोकस द इंडियन अँड श्रवण क्षीरसागर असे यांचे हँडल पण आहेत. ऑरेंज ज्यूस गँगमधले आपले मेंबर्स दोन आपण इकडे मागवून घेतलेले आहेत. आज या पॉडकास्ट नाही ॲक्च्युली, हा गप्पा टाइमपास एक बकचोदी आहे ही जी. ह्याच्यामध्ये एक ही खूबी या गोष्टीची आहे की मी तुम्हाला फक्त आज दोनच प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे तुला दोन आणि ते दोन मला पण प्रश्न लागू होतात. सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारतो, तुमच्या दोघांपैकी कोणीही चालू करू शकतात. तुमच्या पहिल्या प्रेमाची स्टोरी सांगा. अरे करण, अरे बोलून करणकडे काय गेला भाई? एक्सपेक्ट नव्हतं गेलो मी, डायरेक्ट एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड घ्या असं मला सीन आहे. पहिल्या प्रेमाची कोणाच्या साईडनी, तिच्या साईडनी का माझ्या साईडनी? कुठली? तुझ्या कारण पहिलं प्रेम जे होतं ते तिच्या साईडनी होतं, मला नव्हतं. ओ माय गॉड, दिस इज समथिंग शिट सॉस टी व्हॉट एव्हर इट इज कॉल्ड. शाहरुख भाई मला असं वाटतं की तू क्विक मध्ये जर दोन्ही सांगू शकलं तर भाई जाम. फर्स्ट स्टोरी पटकन संपेल, पटकन सांग. म्हणजे ओ असं आयुष्यात जे पहिलं होतं ते तिच्या साईडला वन साईडला होतं तुझ्यासाठी. हा, म्हणजे मला पण एक्सपेक्ट नव्हतं हे. या चेहऱ्याला असं कसं? रेअरेस्ट पॉइंट लाईफ आहे बाई. तुझा कॉन्फिडन्स म्हणून आयुष्यात चांगला आहे का की पहिलंच तुझ्या पोरत असतं? एकदमच मी घाबरलेलो ऍक्च्युली ज्यावेळी मला कळलेलं की तिला माझ्यावर प्रेम होतं. कॉलेजमधलीच होती, हॉटेल मॅनेजमेंटची. आणि मी त्यावेळी म्हणजे असं एंटरटेनमेंट आणि मस्ती करायची आणि तसं, तर तिला ते आवडलं की असं काय बोलतो, बबली बॉय, जोकर, असं एकदम छान होतं. तर तिला ते आवडलं आणि ते मला हळूहळू कळायला लागलं. तिचे सिग्नल्स ते जे होतात ना की अरे इथे काहीतरी लागलंय तर ते प्रेम कॉलेजमध्ये सुरू झालं आणि मला कळायला लागलं आणि मी घाबरायला लागलो, कारण मला असं वाटायला लागलं की
मुलं होणार. हा मुलं होणार. नाही मुलं नाही. असं झालं ना की ती एवढी इन्व्हॉल्व्ह झालेली की मी घाबरायला लागलो की हिचं जर तुटलं तर भाई जरा डेंजर लेवल ही हा काहीतरी होऊ तेव्हा तेव्हा ते भीती वाटायची. हा बिकॉज ती खूप जेन्युअनली एकदम करत होती, एकदम मनापासून. म्हणजे तिच्या डोळ्यात दिसायचं की ती ते मुद्दामून पोरी असे बघतात ना की तिकडे काहीतरी म्हणजे तुम्ही दोघांनी जोक मारला आणि तिकडे असं तुम्ही काय बोलताय आणि समजून जाईल त्या नजरेत की नको करूस, मला आवडत नाहीये असं वाट हक जताने लगे. हग हा ओके. तर त्याच्यानंतर मला पण असं वाटलं की ते पिक्चर मध्ये बोलतात ना की अगर तुम मुझसे प्यार करोगे जो तुमसे करता है तो फिर अच्छा होगा. ते जरा मी शाहरुख खान जरा झोन पकडलेलं. तर मी बोललो ओके ठीक आहे सर, आपण पण प्रयत्न करू. केला प्रयत्न, नाही झालं. म्हणजे 2 दिवसात प्रयत्न संपला माझा. आणि नंतर मला अजूनही आठवतंय की ती माझ्यावर एकदा ठाण्याला आली ट्रेनमध्ये. सो दिस वॉज दी एंड. तुझं कुठे होतं कॉलेज? दादरला कॉलेज होतं. ठाण्याला ती कांजूरमारला राहायची. पण त्या दिवशी ती कांजूरमारून मुद्दामून नाही उतरली. मी तिला जायला जागा दिली बट ती बोलली अरे गर्दी होती ना म्हणून नाही उतरली. ओके. तर ठाण्याला उतरलो. पाऊस होता. जून जुलैची वेळ होती. हां कॉलेज जस्ट सुरू झालेलं. आणि ठाणा स्टेशनचं 2 नंबर ते पार्किंग आहे ना, पार्किंगची लाईन तिथे 1 नंबरच्या बाहेर ना. हा 1 नंबरच्या बाहेर, सॉरी हा तिथे पार्किंग असते. सो ती बोलली की मला म्हणजे घेऊन चल असं कुठेतरी खायला बसू वगैरे. मला नव्हतं की मला घरी जायचं, कंटाळा आला, कॉलेजवरून थकलो. बाईकनी जायचं? नाही बाईकनी नाही, ट्रेननी चाललो ना मी. 1 नंबरला पार्किंग नाही तिथे तिला घेऊन यावं लागलं बिकॉज मला कळत नव्हतं तिला कुठे घेऊन जाऊ. मला असं होतं की इथूनच जात ट्रेन पकडून तू पैसे पण काहीच नाही. सो मग त्या 1 नंबरच्या इथे मी बोला अरे असं ती बोली नाही. आणि मग तिथून पण त्या जागेवर अंधार आहे तर तिकडे ती हग जतवायला लागली. मी तिला बोलतो अरे जा ना पटकन मला जायचं वगैरे असं. ती अशी बघत होती माझ्याकडे. मी बोललो हा ठीक आहे. आणि त्या मोमेंटमध्ये आमच्यामध्ये मोमेंट झाला तिकडे. ठीक आहे. आणि मला एकदम फर्स्ट आयुष्यातली किस होती माझी ती. अच्छा किस वाला मोमेंट. हा फर्स्ट स्टेशनला एवढा प्रोग्रेसिव्ह. नाही तुला जर प्रेम नव्हतं तू किस काय केलं? विषय असं झाला की ते पिक्चर मध्ये दाखवतात ना की पोरी असे किस करतात नंतर नो आय थिंक नाही ते तसं मला माझं झालं. तर मी केलं पण केल्यानंतर मी बोललो अरे नको यार. तुझं झालं? हा माझं झालं. मला असं झालं की तिने मोमेंट बनवला आणि ते झालं आणि मी पटकन बोललो की नको. कारण मला रिअलाइज झालं की बाई ही काहीतरी विचित्र करणार आहे. कारण ते किस झाल्या गेलं ती रडायला लागली. मुलींचं असतं इन अ हॅपी वे रडायला लागली. तर मग मी ट्रेन वगैरेला सोडलं तिला आणि असं. आणि मग मला अजूनही आठवतं मी त्याच संध्याकाळी तिला फोन केला आणि तिला बोललो नको मला वाटतं जे आपल्यामध्ये झालं ना ते एक्स्ट्रीमली सॉरी, मी मनापासून सॉरी बोलतोय, नाही झालं पाहिजे होतं. तर जे झालं ते विसरू. आणि तिने गलिच, आपण पोरं पण एवढे शिव्या नाही देत, तिने तेवढ्या शिव्या दिल्या मला. तू वाट लावली, तू हे केलं, तू ते केलं. मी सगळं ऐकून घेतलं. मी एकदम आई शपथ एकदम शांतपणे मी, कारण मला कळलेलं की साला दर्द हुआ है ना तो बोले की. तर मी शांत ऐकतो केलं. एक 15 मिनिटं शिव्या घातल्या, फोन ठेवला आणि परत 5 मिनिटांनी फोन केला आणि बोलली सॉरी मी तुला एवढ्या शिव्या दिल्या, तू असं तू काय ऐकून घेतलं माझं, तू मला उलट का नाही बोलला. मित्रा बोललो टॉक्सिक हे तिकडे जातो तेव्हा शब्द टॉक्सिक माहिती अपरिचित 2012-11 2011 आणि मग तिकडे ते झालं आणि मी तिला बोललो ठीक आहे जाऊ दे, मी ऐकलं, ठीक आहे तू सॉरी नको बोलूस, तुला त्रास झाला मी समजू शकतो, मी बोललो मी चुकीचं केलं, जाऊ दे जे झालं ते. आणि मग तिथे आमचा प्रॉपर बॅकअप झाला तो तिथे. म्हणजे ती एक आमची स्टोरी. हे तर म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप एंटर करता हा एकदम. त्याच्यानंतर ती कॉलेजमध्ये तिने मला म्हणजे तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये हे दाखवायला खूप प्रयत्न सगळे केले की म्हणजे आता जर मी काय करतोय, मला काय जमत नाहीये, प्रॅक्टिकल्समध्ये काहीतरी करतोय तर मदत नाही करायची मुद्दा म्हणून, आणि लांबून काहीतरी मित्राला सांगायचं त्याला सांग असं करायला वगैरे, असं ते असं वाला सगळं चालू होतं. बट तिथं ते पॅकअप झालेला. आणि दुसरं जे होतं ते माझ्या कॉल सेंटरच्या डेजमध्ये होतं. एक मुलगी खूप आवडायची, एक 6 महिने तिच्या मागे होतं, बट तिने कधी भाव नाही टाकला. मग त्याच्यानंतर परत सायन्स द्यायला लागली ती. त्यावेळी माझं खरं होतं, त्यावेळी माझ्या साईडनी फुल एकदम रिअलिस्टिक होतं. आणि मी केलं. बिफोर गोईंग अहेड जस्ट एक सब क्वेश्चन. जसं काय मुवमेंट काय होता ज्या वेळेला तू प्रेमात पडलास? व्हॉट वॉज दॅट मुवमेंट? आठवतोय का पहिल्या प्रेमात? आठवतं. आम्ही
कॉल सेंटरची पोरं जातात तसे लोणावळा वेट अँड जॉय वगैरे असे वेट अँड जॉय निशिलँड गँग भाड्याची गाडी घेऊन आपलं इंडिका घेऊन जातात ते सगळी गँग होती. तर आम्ही गेलो आणि तिला लेट झालेला. तिची आई तिला शिव्या घालत होती की भाई ये पटकन काय लेट वगैरे खोटं बोलून जायचं ना आम्ही. हा यायला लेट झालेला घरी. तर मी कॉल सेंटरची इथे गाडी उतरली बिकॉज तिकडे त्याचं भाडं तिथे संपणार होतं. मी कशी बशी तिथून रिक्षा भाई पूर्ण एकदम ते असं शाहरुख खानसारखं तडफडून रिक्षा वगैरे अरेंज केली. बसायला बोललो तेरा पैसा दे देगा मैं बाद में चल अभी इधर चल फटक से. गाडी पळवली तार 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 पळवली. तिच्या घराखाली पोचलो ठाण्यालाच. आणि तिच्या घराखाली ती उतरली रिक्षातून आणि मी रिक्षातच बसलो. आणि ती उतरून ती बोलली म्हणजे मी बोलली जा तू पटकन जा थांबू नको मी पैशांचं वगैरे बघतो. ती बोलली थँक्यू आणि तिने ते गालावर किस दिली. आणि मला एकदम ते असं झालं की म्हणजे ही आवडायचीच ही क्रश होती माझी. पण तिने असं करून गेल्यानंतर ते मला असं हे काय असतं. पाऊस होता तेव्हा? नाही पाऊस नव्हता पण पाऊस ब्रेकअपच्या वेळी होता. बोलू आपण पप्पी दिली आणि मग तू निघालास रिक्षाने? हा मी निघालो आणि मग ते आत बटरफ्लाय ओ माय गॉड गाडी रिक्षाच्या मागे पाचवडा ब्रिज रहना तेरे दिल में जान जान अब कहते त्याचं जाय काय बाप एकदम ते तिथून सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर मग तिने किस दिली तिथून मग ते बटरफ्लाय सुरू झाले. आणि मग नंतर जी पहिली पोरगी होती ना जी माझ्यावर प्रेम करायची ती कशी हक जतवायला लागली तसं मी पण हिच्यावर थोडं करायला लागलो की अरे चपाती संपली का माझी घे चपाती तू खा असं वगैरे. सो इकडे टॉक्सिक तू बनत होता जेव्हा तू डबा न्यायचास. ओ माय गॉड डबा त्यावेळी गपचूप न्यायचा सेंटर डबा. तर ते प्रेम सुरू झालं. आणि म्हणजे ती माझ्या कॉल सेंटरला लागायची होती एक दुसऱ्या जागी होती. त्यावेळी मला ती आवडायची पण आम्ही लांबून मित्र होतो. तिचा तिकडे बॉयफ्रेंड होता जो संपलं आणि ती इकडे आली. ठीक आहे आता ही स्टोरी जरा कॉम्प्लिकेटेड आहे पुढची. ती इकडे आली आणि ती इकडे आल्यानंतर आम्ही कॅन्टीनला जायचो एकत्र खायचो सोडायचो वगैरे. मी त्यावेळी ॲक्टिवा वगैरे आपली डिस्कवर होती 100cc डिस्कवर होती माझी. तर ते मी सोडायचो वगैरे सगळं तसं व्हायचं. आणि ती एकदा मला बोलली की अरे तो जो एक्स आहे ना माझा तो मला खूप त्रास देतोय रे आणि तो बघ ना खाली वगैरे येतो आणि मला बोलतो फिरसे आ मेरे पास वगैरे असं असं. तर मी त्यावेळी सलमान बनलो. बोललो आता आली आहे वेळ करायची. गेलो खाली आणि मी बोललो की मला टेन्शन मार पण खाल्ला तर मला पण टेन्शन सिर्फ मेरी आहे. मी बोललो ऑलरेडी चेहरा असा आहे अजून मारला वगैरे तर लफडी व्हायची. तर मी त्याला बोललो देख भाई मत कर ना वो नहीं बोलते तो छोड़ दे ना मतलब. तो बोलतो तू कोण आहे. मैं बोला अरे नहीं वो मेरे को बोली की तेरे को नहीं पसंद है. आणि ती लांबच उभी आणि मीच इथून रिप्रेझेंटेटिव्ह बनलोय. तर मी बोलतो अरे नाही आहे ना असं त्याला कळलं शांतता पॅकअप. मी बोललो अरे भाई मी जिंकलो इकडे. मी त्याला बोललो झालंय परेशान नाही करेल. झालं त्याच्यानंतर आम्ही फिरतोय आणि हां त्याच्यानंतर तिच्या बड्डेच्या दिवशी मी मित्राची होंडा सिटी घेऊन गेलो. बापवाली होंडा सिटी बाई 15 लाखाची. मला गाडी 2003 पासून होते. तर मी त्याची गाडी घेऊन गेलो. तिचा बड्डे वगैरे आम्ही सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर तिच्या घराखाली गेलो केक आणलेला आणि तिला मी बोललो की एक प्रपोजल व्हिडिओ तुझ्यासाठी बनवला आहे मी. त्यावेळी व्हिडिओ बनवला एडिट शिकलेलो मी थोडं त्यावेळी प्रीमियर प्रो कसं कसं शिकलो. अरे हो शिकलो. अरे 2015 नंतरच आहे भाई. 2011 नंतर 15-16 ड्युरेशन चेंज चालू झालेलं तो पण सुरू झालेला. तर मला ती क्रिएटिव्हिटी सुचली आणि ते गाणं आहे ना मॅरी दॅट गर्ल मॅरी एनिवे एक गाणं आहे इंग्लिश असं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल कॉमेंटमध्ये गेस करू शकता. सो ते गाणं आहे आणि त्या गाण्यावर मी बनवलेलं आणि फुल असं मित्रांना ऍड केलेलं. तो तिचा बाप बनलाय माझा मित्र एक आणि फोटो दाखवतो आणि मला नाही बोलतो बाप. स्टोरी नाही भाई प्रॉपर 4 मिनिटाचं जस्ट टू से की कधी इन द फ्युचर मी कधी ते रिलीज करू शकतो बिकॉज ते अजून माझ्याकडे आहे. ते पूर्ण एडिटेड फुटेज येते. सो तिला दाखवलं ती गाडीत बसली. मी बाहेर असं टेन्शन गावात काय करायचं हे काय बोलायला आता गाडीतून उतरली आणि बोलली आवडलं मला असं बोललो काय उत्तर आहे. ते बोलले हो आवडतं तू मला. मी बोललो ओ ओके ठीक आहे. मग आता माहीत नाही ना काय करायचं. प्रपोज केलं काय हग काय हात शेक हँडशेक ते सगळं झालं आमच्यामध्ये. ठीक आहे 1 महिना झाला 2 महिना झाला. ती थोडी वेळ बघायला लागली त्याच्यानंतर. एक मिनिट ब्रेकअपकडे येतोस का?
हो आता ब्रेकअपकडे येतो. नको थांब आपण नाही, ते पुढचं लव्ह स्टोरी पण तर ठीक आहे. ओके हा हे म्हणजे इथे आमचं प्रेम झालं सुरू आणि मग त्याच्यानंतर मी एकदम असं झालं की भाई काय प्रपोजल पण बाप, आणि जी पाहिजे होती ती भेटली. तिचं इनिशियल्स होते S. काय गरज नाही का मी सांगा आपण फोटो टाकणार S होता. S वरून आता नाव शोधून प्रोफाईल मध्ये जाऊन S वरनं सगळ्या मुली नाही छोटेकर 1.4 मिलियन फॉलोवर आहेत, पागल व्हाल. सो तिथून आमची स्टोरी सुरू झालेली आणि त्याच्या पुढे ब्रेकअपची स्टोरी ती नंतर सांगतो माहिती. ठीक आहे, तोच दुसरा प्रश्न होता. आता लावला तर तुम्ही तर फॉर्मॅटचे तर. सो द आशिक ऑफ ऑरेंजस गँगला आपण आता विचारलं होतं की काय आहे तुमची पहिली एकदम एकदम first. शाळेत नको सांगू तेव्हा फिलिंग्स असं नाही. नाही उलट माझी सगळ्यात इंटरेस्टिंग फर्स्ट वाली स्कूलची, जेव्हा मी 8th मध्ये होतो, 8th स्टँडर्ड मध्ये, तेव्हा मी चेहरा होईल लाल लाल लगेच कसा. खूप काही आता घडलेत गोष्टी म्हणून त्या रिलेटेड. मला नव्हतं माहिती काय बोलणार पण आता इकडे. ठीक आहे, नाव नको आहे का अंजली. येस अंजली काही घेऊन टाकायचं. सो ही जेव्हा मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हाची गोष्ट आहे. आम्ही पहिले मुलुंडला राहायचो चॉलमध्ये. सो तिकडे कसं माझं घर इकडे होतं आणि क्रॉसला ती राहायची, म्हणजे ती नवीन आलेली राहायला, म्हणजे काय बोलतात नवीन नेबर्स असतात ना तशी होती ती. सो मग पहिल्याच दिवशी मी, ती गर्लफ्रेंड बनली पण नव्हती आणि ती छोटी होती माझ्यानी 1 वर्ष. छोटी माझ्यानी 1 वर्ष लेट बोलला रे भाई. कारण की आतापर्यंत जेवढे डेट केले ती एकच गर्लफ्रेंड आहे जी माझ्यानी छोटी एज मध्ये. सो बाकी सगळ्या मोठ्या बोलतो खूप भाभी लवर. सो मग ते नवीन असतं ना की अरे कोण आहे ही, पहिले हिचं नाव शोधलं मी. फेसबुक तेव्हा नवीन फक्त माझ्याकडेच होतं फेसबुक पूर्ण चॉलमध्ये, आणि दादा लोकांकडे होतं, पण त्या यंग लोकांमध्ये माझ्याकडे होतं. आणि मला माहिती आहे फेसबुकवरती काहीच नाही. मग आम्ही नाव काढलं, तिचं नाव विचारलं. त्याच्यानंतर पहिलेच ते नाही का सेटिंग लावतात मुलांना बोलून घे माझी लक्ष नाही द्यायचं. मग तेव्हापासून ते लोक चिडवायला लागले मला तिच्या नावाने, आणि ते तिला कळालं की मला चिडवतात. मग माझी कान फाटलेली. मला वाटलं की ती तिच्या मम्मीला सांगेल ना तर माझ्या मम्मीला सांगेल, दोघांमध्ये काहीतरी होणार आहे. दोन्ही साईडमध्ये फटके तर आहेच फिक्स. मग नशीब तिने असं काही केलं नाही. मग ती मला येऊन एकदा बोलली की हा मला पण तू आवडतो करून. आणि तेव्हा भाई जो फ्लिप झालेलो मी, एकदम फ्लिप. म्हणजे असं काहीतरी पहिलीच कोणतरी मुलगी आवडली तेव्हा समजायला लागलं की अरे हा फिलिंग्स आहेत. तेव्हा आहे ना शाहरुख खानचं ते रावण आहे ना, रावण मूवी नवीन आलेला ते. मग माझं नाव श्रवण. ऐक तरी मी हे सगळं रिलेट करायचो भाई. रावण खूप फ्लॉप पिक्चर आहे माहिती आहे ना, म्हणून लव्ह स्टोरी पण फ्लॉपच झालेली आमची. मग ती असं सांगायची की तू हे गाणं ऐक जाऊ. तेव्हा ते 9XM वरती गाणं लागायचं. मग तेव्हा कुठलं गाणं होतं ते, एक चम्मक चल्लू होता आणि एक दिलदारा होता ते. दिलदारा. मग ते ऐकून मी फुल इमॅजिन करायचो, कारण की तिला घराच्या बाहेर तर सोडायचे नाही जास्त, छोटे होते आम्ही सगळे. मग मी एकटा इन्शोत गाणे फुल व्हॉल्यूम वरती ऐकायचो. मग त्याच्यानंतर पुढे गेलं आम्ही कधी काही फिजिकल काहीच नाही, म्हणजे जास्त हात पकडलो असेल ते पण कसं कधी भेटायचो. आमचा एक पूर्ण ग्रुप असायचा, तो आम्ही निघायचो मॉर्निंग वॉकसाठी. आमच्या इकडे एक पॉन्ड होता, तिकडे आम्ही फिरायचो. मग आम्ही बाकी लोकांना बोलायचो तुम्ही जा पुढे, आम्ही दोघं पाठी चालत यायचो. त्याच्यानंतर ते काय डिअर डायरी असतात ना त्याच्यामध्ये लिहायचो. डिअर डायरीज असतात ना, डायरीज डिअर डायरी, आणि आपण लिहायचो. तुम्ही नाही लिहिलं? स्लॅम बुक माहिती आहे मला. मॅक्स स्लॅम बुक नाही, डायरी. अच्छा, स्लॅम बुक नंतर डायरी आल्या माझ्या. हे न्यू एज लव्ह आहे तुमचं, थोडं ओल्ड आहे. सो आम्ही असं लिहायचो. तिथलं बोल आपलं, कुठल्या वर्षीचं बोलतेस तू? हे कधीचं माहिती आहे का, 2011-12 असेल. एकदम छोटा होतो मी 8th मध्ये होतो. 8th-9th मध्ये. 8th मध्ये होतो तेव्हा. मग तू प्रपोज केलं की नाही केलं तिला? आम्ही कधी एकमेकांना प्रपोजच नाही केलंय. ते अंडरस्टँडिंग मध्येच चालू झालं. रनिंग घेतली अंडरस्टँडिंग मध्ये. रनिंग घेतली. मग पुढे काय झालं? पुढे मग आम्ही ती हाफ ऑफ द टाइम तिच्या आजीच्या घरी असायची. मग जास्त भेटणं नाही व्हायचं, काही नाही, फक्त आम्ही बोलायचो, भेटायचो आणि खुश व्हायचो. आणि सगळ्यात मेन सीन म्हणजे मला काय आठवतं माहिती आहे का, की कॉमन वॉशरूम्स असायचे. मी खूप ऑब्झर्व केलंय. मी जेव्हा बाल्टी घेऊन निघायचो आणि यायचो तेव्हा ती पण जात असेल किंवा ती पण निघत असेल, हे मी खूप गपचूप. संडास एक प्रेम कथा. संडास केला तुझे.
मी असं जायचो लाईन बिन उभे राहायचे. काय नाही एवढं नाही. दुपारची वेळ ना शाळेतून आल्यानंतर, मी पण शाळेतून यायचो, ती पण यायची. तो पण तुंबन ठेवायचा संडास तू. पण तसं खूप वेळ असं हे झालं. मग तेव्हा असं वाटायचं की अरे हा मेड फॉर इच अदर आहे. सीन काय, तिचा बर्थडे माझ्या बर्थडेच्या एक दिवस पहिले येतो. ते त्याच्यानंतर तेव्हा माझा फेवरेट हिरो शाहरुख होता. रावण निघाले ना तेव्हा होता. हो. मग तिने तेव्हा सांगितलेलं आता तर सलमान लाईफच आहे. आता ती सलमान भाई पुढे येऊया ना त्याच्यावरती. पण सलमान भाई कसा झालो त्याच्यावर. मग त्याच्यानंतर ती मला बोलायची की तू एक काम कर ना, रावण सारखे ते हेअरस्टाईल ठेव ना. माझ्या फेसबुकवर तू गेला ना आत्ताही, ओके, तू आत्ताही जर माझ्या फेसबुकवरती गेला ना, माझं नाव तसंच आहे, श्रवण. अच्छा, म्हणून फेसबुक काय इंस्टाग्राम वरती पण तेच आहे ना. नाही रावण तसं मी ठेवलेलं तसं. त्याच्यानंतर केस बीस असे स्पाइक्स केलेले, तेव्हा जेलविल नसायचं. तिने सांगितलं तेल आणि पाणी तो वाला हे कर. ती एवढं सगळं सांगायचं. हा, ती मला बोलायची की तू असं चांगला दिसशील तू. ती तेव्हा ना तिचा फेवरेट प्लेअर कोण होता, रोनाल्डो होता. आणि मी फुटबॉल बघायचो नाही. ती फुटबॉल बघायची. अरे म्हणजे फेवरेट प्लेअर म्हणजे रोनाल्डो चांगला दिसतो, रोनाल्डो म्हणून रोनाल्डो तसं. मग मी मँचेस्टर युनायटेडची जर्सी घेतलेली तिच्यासाठी. पण त्याच्या पाठी लिहिलेलं रुनी. एवढा जागा म्हणजे एकदम फुल होतो मी. आय वॉज अ फुल इन लव्ह, म्हणजे काही करायचो. मग नंतरची स्टोरी पण हे अशी एकदम मस्त होते, एकदम क्यूट होतं एकदम. क्या बात आहे. मग अजून पण आहे कॉन्टॅक्ट मध्ये ती की? तिचं लग्न झालं आता. सो एवढ्या लवकर भाई? हो, तिचं लवकर झालं लग्न. थोडं जाऊ दे, घाम होतोय. स्टोरी सांगता त्याला घाम आला. लग्नाचं पाठ जरा कट करूया का? बाप, एक नंबर. माझं पण जे होतं ते फर्स्ट लव्ह ते असंच एकदम काय बोलतात त्याला, म्हणजे शाळेवायतलं तर मी मानत नाही, कारण क्रश होतं. तो असं क्रश ते लय होत्या दरवर्षी असायचं. पण ते असं जाऊन कधी कन्फ्रंट करून हातबीत ते ह्या लेवलला मी शाळेत कधी गेलो नाही. 11वीलाच फर्स्ट लव्ह असं बोलू शकतो. रिलेशनशिप म्हणजे बेसिकली लव तर खूप मोठा फॅक्टर आहे. ऑब्विसली प्यार के बारे में अगर बात करता घेतो, माझं एवढं सिनेमॅटिक झालेलं आहे, एवढं सिनेमॅटिक. आत्ता वाटतं की तो दुसरा दिवस होता, ठीक आहे, कर्नावर क्लासला होतो मी आणि 11वी चालू झाली आहे, कॉमर्स वगैरे. दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी एक मुलगी एंटर करते आणि फुल गोरी पान है ना, दिसायला हॉट अँड ऑल असे एकदम. आणि सगळे असे लेट आलेली ती. मला आठवतं अजून मॅथ्स का काहीतरी चालू होतं, लेट आलेली ती. अशी सगळ्यांनी मागे बघितलं. आणि नवीन कॉलेज चालू, नवीन जूनचा पाऊस वगैरे असतो, ते पाऊस वगैरे बरोबर. क्लास सुटला 7-7:30ला. कर्नाळ क्लास कुठे माहिती आहे तुम्हाला? ठाणा स्टेशनच्या इकडे. हां, तर तिथे ते कुठलं थिएटर आहे ते, बाहेर आल्यावरती त्याआधी जम्बो किंग होतं कोपऱ्यावर. आणि कुठले ते भैया पिक्चर लागतात सगळे तिकडे, अशोक टॉकीज, भोजपुरी पिक्चर लागतात बघ सगळे ते कोपऱ्यावर तिकडे. आणि तिथं नवीन का अशोक टॉकीज आहे ना, ते कॅननच्या बाहेर बोलतो ना, एसटी स्टँडच्या इकडे, एसटी स्टँडच्या बाजूला. तिकडचं नाही हो भाई, ह्या साईडला एसटी स्टँडच्या या साईड, कुंज विहारच्या समोर. हो, प्रभात कुंज विहार, मोठा वडापाव. अरे हा, वडापाव. अरे मोठा वडापाव होता. समजलं. समोर एक टॉकीज आहे बघ. हा, तर तिथल्या आतल्या गल्लीतून चालत यायला लागायचं. टू कम टू ठाणा स्टेशन ना, तिथेच तू लगेच बस डेपोच्या बाजूला, बरोबर. मग अशोक टॉकीज ना, अशोक टॉकीज. आणि त्या ह्या साईडला ईस्टला ते कुठलं टॉकीज, ते आनंद. हा. सो क्लास सुटल्यानंतर पाऊस एकदम मीडियम पण नाही, एकदम असं थोडं एकदम झाडभर पाऊस पडतोय. ते बोला काय छत्री बित्री नाही, ऑफकोर्स पावसाळा चालू नव्हता झाला. तर मी निघालो आणि बाहेर चाललो आणि अचानक पाऊस एक धरतं ना फुल जोरात वाला सीन तसा मला झाला. आणि मग समोर ब्रिज दिसतोय मला, कुंजव्याच्या समोर जस्ट एक चालत वरती चढून मग तो कनेक्ट होतो ना. तर मी आपला चाललोय पण पाऊस एकदमच जोरात यायला लागला आणि सगळ्याच धावायला लागले रस्त्यावरचे. तर ते जरा अरे मला जाऊ दे वगैरे असं सगळं चाललं. तर एक मला छत्री दिसली, एक की कोणाकडे तरी भेटतो छत्री आहे. आणि ते असं जरा आपल्याला काय करायचं कोणाकडे, एक्झॅक्ट त्या अशोक टॉकीजच्या समोर तिने मला असं बघितलं आणि बोलली की हे असं केलं, हे असं केलं. तर नाव बिव तर मला पण नव्हतं माहिती, तिला पण नव्हतं माहिती. बोला अरे का ये असं केलं. आणि
छत्रीच्या आत झाडभर छत्री होती, लेडीज छत्री तुला माहिती घेऊन मी तर भिजलोच, एक कांदा मला सिरच भिजायचा. आणि ये बोल मी बोललो म्हणजे आता आलो इकडेच आहे 5 पावलावर आहे. तेवढ्यात ती बोलली तर मी बोलला ठीक आहे ओके. मग मी गेलो आणि बस आम्ही ते मग हळू झालो ना, स्पीड ऑटोमॅटिकली हळू झाला की हा चल आता गेलो आणि मग आम्ही ते पायऱ्या चढायला लागलो. आणि मग ते थोडं ते असं असतं की म्हणजे तू थोडंसं मी पण लांब झालो, म्हणजे पहिले थोडं जवळ होतं लांब झालो सगळं चालतं. आणि मग ते मुवमेंट झालं की अगं छत्री बंद कर ना, आलोय आपण चप्पर ते वगैरे. मग तिला एवढी डम कशी यार हा यार असं वगैरे. मग ठीक आहे झालं वगैरे. आम्ही चालतो म्हणलं कुठे राहतेस तू? मी डोंबिवलीला राहते. ओ पण मी आता ठाणे शिफ्ट होणार आहे. बोला ओ दिस इज समथिंग सायन्स बाय गॉड. मग असं झालं. मग ऑफकोर्स मी कळवायला येणार 2 नंबरवर लगेच तिकडे समोर. आणि मग ती तेव्हाच ट्रेन स्लो ट्रेन पकडायची बात आहे. बस आम्ही चढलो, बोललं ओके असं झालं. आणि मग जसं अशी क्लासमध्ये मग चालू झालं मग ते राईन मटक्का चालू झालं. आणि तेव्हा ना एक मला आठवतं माझ्याकडे पहिला सॅमसंगचा फोन होता गॅलेक्सी वाय एवढूचा. तिच्याकडे तो हे होता कुठला तरी असं क्वायटी कीपॅडवाला होता. बार्बीवाला नाही एक सॅमसंगचा यायचा बाई, पैशावाली होती. पैशावाली नाही ना, तो असा स्लाइड हे व्हायचा असं डायरेक्ट एंगेज पण त्याला कीपॅड वगैरे होता असं प्रॉपर क्वालिटी कीपॅड असं. तेव्हा सॅमसंगमध्ये एक सीन होता, इफ यू हॅव नंबर्स म्हणजे एकमेकांचे नंबर असतील तर तुम्ही ब्लूटूथनी मेसेज सेंड करू शकता एकमेकांना एका एरियामध्ये. हा सीन होता आणि तो म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल सीन होता. ब्लूटूथवर व्हॉट्सअप वाला सीन होता ना. तर मग दुसऱ्या दिवशी ती म्हणली की आणि मला हे काहीच माहित नाही, मी लंड आपल्याकडे भाई गॅलेक्सी एवढूच होता ना गॅलेक्सी पहिला टचस्क्रीन फोन आहे सॅमसंगचा तो. मी बोललो आयला. ती बोलली की असं आहे तुझा नंबर दे मला. पण तेव्हा ते नव्हतं की हिचा नंबर घेऊ मग कॉल करू, म्हणजे फर्स्ट आहे तर भाई काय अक्कल म्हणजे राईस जा. तिने घेतला आणि ती बोलली आता ब्लूटूथ ऑन कर. आणि आता तिने मेसेज केला हाय दिस इज ओके. मी बोललो ती बोलली तू पण कर. मी रिप्लाय केला, बोललो मग मला कळलं की ओके ब्लूटूथ मेसेजिंग. आणि मग बोललो भाई लागले पिक्चर लावण्या पहिला खाली काय हे चालू आहे वगैरे. आणि असं दुसरा दिन फुल चॅटिंग. तिसरा दिन आता नंबर होता तसं स्टेशनला आम्ही एकत्र जायला लागलो. तिसऱ्या दिवशी सोडलं आम्ही म्हणजे बाय बोललो, बी जेंट्स ती लेडीज. आम्ही कळवायला उतरलो आणि फोन केला, डायरेक्ट कळवायला उतरून फोन केला, मला तू आवडतेस. चुतिया होतो. नो टाइम वेस्टेज. तू ठाण्याला कधी शिफ्ट होते? सेकंड क्वेश्चन माझ्या हृदयात आली आहेस आता. हो टॉक्सिक मॅन. ती बोलली कुठल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊ? भाई बोलू इथं हुशार पण आहे भाई. खाली सुंदर नाही तर हुशार सीन झाला. ती बोलली की मला पण तू आवडतोस. बोलो दॅट वॉज व्हेरी इझी. मी ते क्रॉस करतोय कळवार स्टेशन 1 नंबर 2 नंबर मी क्रॉस करतोय पटरीवर हा पण आला. बोललो एवढं फास्ट. मग मला जरा डाऊट झाले चित्त्या म्हणून. ते बोललं उद्या भाऊ पण नाही देणार असं. आणि काय सीन होता मला बिलीव्ह का नव्हतं, कारण की असं असतं ना एक सुंदर मुलगी असते क्लासमधली जिला सगळे बघतात आणि आपल्याला का भाऊ टाकेल, आपल्याला मी पण एकदम दलिंदर दिसायला. दुसऱ्या वर्षी ते सगळं झालं बिलं. मग रात्री आम्ही थोडंसं बोललो बिलो. ते महाग होतं तेव्हा SMS पण खूप महाग होता. बोललो बिलो. आणि दुसऱ्या दिवशी तिने कॉल केला मला. ती बोलली की टिपटॉप प्लाझाला ये, क्लासच्या आधी टिपटॉप प्लाझाला ये. तर बोलला आता गाणं मारणार वाटतं माझी. आले तिकडे आता अजून तिकडेच आहे ना टिपटॉप प्लाझा. जरा काहीतरी माझी थोडी गाण फाटलेली. मी गेलो लवकर. ती बोलली समोरासमोर बोलणार का? बोलो काय नाही समोरासमोर पण बोल ना की तुला आवडते वगैरे. मला एवढं काय मला आवडते. ठीक आहे चालेल. डायरेक्ट हातबीत पकडला आणि क्लासला बोल ए भाई 1 मिनिट माझी गाठ फाटते. म्हणजे पहिल्यांदा डायरेक्ट म्हणजे असं ओढून घेऊन चल वाला झालं रे. मी बोललो 1 मिनिट ब्रो. आणि माझी पप्पानी बघितलं तर मम्मीनी बघितलं तर मला सीन रे ठाणा चरणी बघितलं तर हो ना भाई. ते वाली सिच्युएशन मध्ये
चाला हातबीत पकडून आम्ही चालतोय बिलतोय. मी क्लास जर सवय आला ना मला ठक 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 होते. बोललं भाई कोणी बघितलं ना आणि पुढं बिदा चिडवते बाई चिडवते. पण हे असं ते असतात एक ती भीती की भाई कुठली तरी मुलगीचा हात पकडून ना ठाणा स्टेशनला फिरतोय असं मला सीन होता ना. कुणी सांगू शकतं मला. तर पप्पा तेव्हा बाईकनी बिकनी फिरत असायचे ठाणा बिणाला काम त्यांचं चालू असायचं ना. मम्मी पण ठाणा आयला बोलवलं. आम्ही बोललो ऐक ना आपण चालूया नॉर्मल. का भीती वाटते तुला भीती वाटते का बोला आय झाली म्हणजे मला बोललो मी बोलत फॉरवर्ड फुल फॉरवर्ड विचार भाई असा सीन होता. झालं वाटी बोललं ठीक आहे. कसं तरी क्लासमध्ये गेलो आम्ही. मला खबर पसरायला लागली की एकत्र इनका आहे. एक दोन पोरं पण थोडी मला नडली बिडली पण म्हणजे ते असतं ना की काय माहिती काय पण म्हणजे काय माहिती काय आता आठवत नाही ते पण ते नडली बिडली मला जरा की अरे काय काय तुमचं काय आहे का वगैरे असं वगैरे. आणि मोठी पोरं होती म्हणजे 12वी वगैरे त्यांची नजर बिजर असं असतं ना काय. आपला काय तसा सीन नव्हता म्हणजे आपली लांब ते असं खूप काय काय होतं. ते काय झालं मला असं परत तेरे नाम सीन ए चुनरी काय काय ए चुनरी मग ते तिच्यासोबत असताना काय सीन असतं माहिती का. तिच्याकडे ऍक्टिव्ह होती तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तर मी मागे बसायचो. तर ना तेव्हा ते लोक मला हसायची म्हणजे तू मागे बसलाय तू मागे बसलाय आणि मी मागे बसलाय हा सीन होता. म्हणजे थोडस हे होतं ना ते त्यावेळेला हे नव्हतं की फेमिनिझम वगैरे हे सगळं ती होती आणि सगळ्या गोष्टीत विचार कर. मला असं होतं की खूप अरे तिने मला मॉलमध्ये पहिल्यांदा तिने नेलं. अरे लाईफस्टाईल लाईफस्टाईल मला पहिल्यांदा नेला. विचार कर मला माहित नव्हतं मॅगडीमध्ये काय मिळतं म्हणजे कधी गेलोच नव्हतं असं फुल. तिला त्यावेळेला 500 रुपीज पॉकेट म्हणून ती दिवसाची 500 दिवसाची. येस तिला ऍक्च्युली तिने खूप गोष्टी शिकवल्या मला माहिती नव्हतं. खूप गोष्टी शिकवल्या इन टर्म्स ऑफ म्हणजे आपण कधी असं वावरलोच नसतं आपल्याला माहिती असतं. आपण पहिल्यांदा बाहेर पडतोय घराच्या वगैरे क्लासला विसला तर तिने अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. असं 2 वर्ष होतो त्यानंतर मग. सो मित्रांनो ही होती आमची लव्ह स्टोरी पहिली वहिली. कशी वाटली इथे मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि अजून एक वेळ येतोय तशी पहिली लव्ह स्टोरी झाली तशी पहिली ब्रेकअप स्टोरी तर झालीच पाहिजे ना मित्रांनो. तर या रविवारी लगेचच मी टाकतोय ह्याचा पार्ट 2 ज्याच्यात आहे आमची सगळ्यांची पहिली ब्रेकअप स्टोरी. कसं वाटलं हे मला तुम्ही आता कॉमेंटमध्ये सांगा. थँक्स बटन इथे दाबायला विसरू नका. सबस्क्राईब बटन इथे खाली दाबायला विसरू नका. आणि तुमचे कॉमेंटमध्ये मला विचार सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये जे पण आहे ब्रेकअप स्टोरीसोबत.